रेणुकानगरमधील 30 वर्षांची रस्त्यांची समस्या अखेर मार्गी. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. नाशिक प्रभाग क्रमांक 14 मधील रेणुकानगर परिसरातील नागरिकांना गेल्या तब्बल 30 वर्षांपासून खराब रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. परिसरातील सुमारे 300 फ्लॅटधारक नागरिकांना खड्डे, खराब रस्ते आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येबाबत डेझ न्यूज मराठीने काल वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर स्थानिक नगरसेविका तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेणुकानगर परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर आज नगरसेविका जागृती गंगुर्डे यांच्या प्रयत्नातून रेणुकानगर परिसरातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामाबाबत रेणुकानगर सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजू शेख यांनी अधिक माहिती दिली. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असून परिसरातील वाहतुकीलाही दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे 30 वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या डेझ न्यूज मराठीच्या वृत्तानंतर प्रशासनाच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी डेझ न्यूज मराठी तसेच नगरसेविका जागृती गंगुर्डे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. डेझ न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक. महानगरपालिकेचे नगरसेविका जागृतीताई आणि रंजनभाई ठाकरे हे स्वतः काल महानगरपालिकेच्या अधिकारी यांना रेणुकानगरमध्ये घेऊन रस्त्यासंदर्भात त्यांच्याशी पाहणी केली. त्या संदर्भात त्यांनी कामे करण्याचे आश्वासन दिले आणि काल सांगतात त्यांनी आज तात्काळ ताबडतोब कडीचं नियोजन करून दिलं रेणुकानगरमध्ये आणि त्या ठिकाणी बघा रेणुकामध्ये खडी टाकलेली ती टाकल्यानंतर त्यांनी रस्त्या संदर्भात बी पुढच्या पावसाळ्यानंतर आम्ही रस्त्याचं काम करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं. मी त्यांच्या आणि त्यांच्या संबंधित लोकांचं आणि जेणेकरून आनंद भाऊ सोनवणे त्यांनी या रेणुकानाबद्दल जे आपल्या मार्गदर्शन केलं आहे त्यांचा मी खूप आभारी आहे. रंजन भाऊ ठाकरे, जागृतीताई, सलीमभाई शेख यांचा आभारी आहे की त्यांनी 2 तास त्यांनी तात्काळ काम करण्याचं काम केलं आहे. त्यांचा मी रेणुकानगर वासीकडून फार फार अभिनंदन करतो. रेणुकानगर संदर्भात जे आमचे मित्र कंपनी आहे, पत्रकार आणि TV चॅनलवाले यांनी रेणुकानगरबद्दल जी बातमी लावून धरली होती त्याचा पाठपुरावा त्यांनी केला आणि रेणुकानगर संदर्भी यांनी काम करण्याचा केल्याबद्दल त्यांचंही खूप खूप धन्यवाद करतो. चार ऑर्डर फाईल तुमच्याकडेच राहू देत. मला तुम्हाला आता बांबरे सरांना पण विचारलं तुम्ही पकड मिळता सर मिल जाएगा फाईल 5 मिनटात तुम्हाला कळवतो ते आले क्या भैया 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 पीछे आओ पीछे आओ पीछे आओ भैया 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 पीछे आओ पीछे आओ पीछे आओ